ते आमच्याकडे होतं तेव्हा आम्ही मतदान केलंय. गेल्या बारी 1400 मतं दिले ते आम्ही. आमच्याकडे होतच ती. आम्ही त्यांच्यापाशी काम केलंय. आम्ही कुठं काय म्हणतो चेअरमनला आमचं काहीच नाही. ही पडलेली मतं जी आहेत ती माणसं आणून केलेली होती, एवढंच आमचं म्हणणं. माणसं समक्ष माणसांनी मतं केलेली आहे, त्यात वाढ बी नाही आणि कमी बी नाही. आता इथं पूर्ण गाव आहे, ह्याच्या गावातली फक्त 4च माणसं आहेत, त्यांचे 4च पुढारी, फक्त एक गट. आता पूर्ण गाव पूर्ण तालुका आणून इथं बसवलाय. हे पूर्ण गावातलं इथं एक तुम्ही आधार कार्ड चेक करा प्रत्येकाची. शरद पवारांच्या सभेला शरद पवार सभेला सगळी सगळे बाहेरची माणसं आहेत. टोटल सगळे जे आधार कामाची माणसं आहेत, कार्ड खेडेगाव आधार कार्ड चेक करा प्रत्येकाची. ही कुठली माणसं आहे ती बघा तुम्ही. गावातला एकही माणूस. तुम्ही ह्या गावातले ह्या गावात गावातले नाही का माणसं? हे गावातले फक्त तुम्हाला 100 ते 50 माणसं सापडतील. सर्व लोक बाहेरचे आहेत आणि ते येऊन पण दमदाटी करतायत, असा विषय आहे. आम्ही लावलेले फडणवीस साहेबांचे जे बॅनर आहे त्याला विरोध असा बॅनर लावता येते. बाहेरचे लोक येऊन, आमच्या गावाच्या लोकांना ठीक आहे, पण बाहेरच्या लोकांनी येऊन जर असं करण्यात किती योग्य आहे? फक्त आता तुम्हाला विरोध होणार नाही का आता उत्तम जानकरांचा? भीती वाटणार? काही भीती नाही, कशाची भीती आहे? आम्ही रामभाऊ सातपुतेला मतदान केलंय. ती जरी आमच्या पक्षात असतं उत्तमराव जानकर तरी आम्ही ह्याच्या मागे त्यांनाच मतदान करत आलोय. त्यांनी पक्ष बदलला, त्यामुळे भीतीचा काय विषय आहे? आम्हाला उलट ते भीतीच्या पोटी तिकडे गेले, ते असं झालेलं आहे. मग आता उत्तम जानकरांनी म्हणजे गावाचा विकास केलं तर केलं होतं का नाही? काही केलेलं नाही. त्या म्हणजे निवडून झालं नव्हतं ह्याच्या मागे. राम सातपुतेंनी भरपूर काम केलंय. त्यांना अजून इतकं माहित नाही की बाबा कुठलं रस्ते केलं इतकं माहित नाही. इतकं रस्ता बिस्त सगळंच बनवून टाकलं. ते इतका निधी टाकलाय, जवळजवळ 33 कोटी रुपये निधी टाकला. परवाच 3 डिसेंबरला जे आहे ईव्हीएमचं म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया केली होती, ते खरं होतं? काही नाही, सगळं चुकीचं आहे त्यांचं. कोणीही नव्हतं आलंय. यांची तिथे माणसं जमा झाली नाही तर कशी घेतली? माणसंच जमा झाली नव्हती त्यांची, त्याच्यामुळे त्यांनी घेतले नाही. आणि ही मध्ये असं झालं तसं झालं. काही सगळं झूट आहे, काही सुद्धा खरं नाही कुठं. तर आपण सोलापुरातील या मार्केटवाडी गावात होतो. ग्रामस्थांनी अतिशय वेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राम सातपुते यांचं समर्थन केलेलं आहे. या गावातनं खरंच राम सातपुते यांना भरघोस मतदान दिलेलं आहे असं ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्र टाइम्स, इरफान शेख, सोलापूर.